नमस्कार मंडळी, मी प्रकाश कुडाळकर सह्याद्रीच्या हृदयात तुमचा सगळ्यांचा स्वागत करताय. तुमचा प्रेम, तुमचा आशीर्वाद मिळता त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तर संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आपल्या जावचा असा जत्रे. तर चला मंडळी, श्री गवळदेव जत्रोत्सवा. तर आता आपण निघालो पिंगुळीतून. ह्या ठिकाणी तर तुमका माहीतच असतला, बरोबर, म्हापसेकर तिठा पिंगुळी. आता आपण पोचलो गवळदेवाकडे, पण आता इकडे आपल्या थांबाचा नाही असा. मग मी पुढे कुडाळच्या बाजारात गेलोय.
जिजाबाता चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे सभादेवी मंदिराकडून पाटणकरांच्या दुकानाकडून पुढे जाऊन मग मी इलोय परत तो म्हणजे श्री गवळदेवाचा दर्शन घेऊ. तर ह्या असा श्री गवळदेव मंदिर. सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. श्रीचा दर्शन घेऊन पुढे इलोय आणि भेटले ते श्रीदेव गवळदेव मित्रमंडळातील सदस्य श्री बाळा साबंत. श्री गवळदेव मंदिरात दरवर्षी शुद्ध शुक्ल पंचमी याची वार्षिक जत्रा उत्सव होतो. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात 7 तारीखला रोजी गवळदेवाचा 28 वर्धापन झाला. याविषयी आता 29 वर्धापन दिन आहे. असे आम्ही वर्धापन आजपर्यंत 28 वर्धापन केलेले आहेत. त्यानंतर नवरात्रीचे 9 दिवसाचा कार्यक्रम होतो. त्यावेळी संध्याकाळी सायंकाळी 7 वाजता श्रींची आरती होते. 8 वाजता श्रींची अशी भजनरूपी सेवा केली जाते. त्यानंतर दिवाळीला कोजागिरी पौर्णिमे दिवशी कोजागिरी उत्सव साजरा केला जातो. पंट्या वगैरे लावले जातात. सायंकाळची आरती होते. त्यानंतर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील ह्याचा कार्यक्रम होतो. पंट्या वगैरे लावण्याचा असा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातो. 7 तारीखला श्रींच्या इथं सायंकाळी पण 7 वाजता आरती होते. संकष्टी दिवशी देखील दर महिन्याच्या संकष्टीला श्रींची 7 वाजता आरती केली. सकाळपासून श्री वरती लघुद्र अभिषेक केला. सकाळी 9 वाजता श्री सत्यनारायणची महापूजा केली. दुपारी 12 वाजता श्रींची आरती केली. 1 वाजतापासून महानैवेद्य दिला. त्याच्याने आता 4 वाजल्यापासून तीर्थप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. संध्याकाळी 6 वाजता हरिपाठ हा चांगला प्रकारे कार्यक्रम केला. आता सायंकाळची धुपारत म्हणून सायंकाळी 7 वाजता श्रींची आरती आणि हरिपाठ केला. त्याच्यानंतर 8 वाजता आता भजनाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी रात्री 10 वाजता श्रींची पालखी मिरवणूक आहे.
ही पालखी मिरवणूक आम्ही आता दरवर्षी चालू केलेली आहे. पालखी मिरवणूक मोठ्या प्रमाणात आम्ही इथं साजरी केली जाते आणि भरपूर लोक त्या उपस्थित असतात. पालखीला रात्री 12 वाजता श्री वालाळकर दशावतार यांचा दणदणी नाट्यप्रयोग होणार आहे. असे विविध कार्यक्रम आजच्या दिवशी आम्ही इथे आयोजित केलेले आहेत. आणि काय धन्यवाद. धन्यवाद साहेब. श्री बाळासाहेब यांनी दिलेली सुंदर अशी माहिती आपल्याक ऐकाक मिळाली. मग तुम्ही कुडाळा दिलात तर नक्की श्री गवळदेवाचं दर्शन घेऊन नक्की या. पालखीचा दर्शन घेता घेता भेटले आमचे मित्र अंकुश कुंभार सर आणि अजय वेंगुर्लेकर. जत्रेत दशावताराच्या या पिटाराचा दर्शन घेणं म्हणजे वेगळंच आनंद मिळता. नाट्यप्रयोगात काय काय सादर करू व्हाया याची चर्चा चालू होती. सुंदर अशी विद्युत रोषणाई मंदिरावर केलेली होती. थोड्याच वेळात चालू झाला श्रीदेव ब्राह्मण मित्र मंडळाचा भजन. जत्रेत हमखास दिसणारा खाज्याचं दुकान म्हणजे सुधाकर आळवे. पालखी सोहळा तर बघण्यासारखोच होतो.
आणि जत्रेचो शेवटचो अंक म्हणजे वालावलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचो नाट्यप्रयोग. एकदा काय राजाची एंट्री झाली काय जत्रा आणखीनच रंगात येता. तर मंडळी, खाजा तिळाचे लाडू घेऊन आम्ही आता निघालो. तुमका जत्रा कशी वाटली ती नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघित राहा सह्याद्रीच्या हृदयात. पुन्हा भेटूया पुढच्या एका प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदात राहा आणि मजेत राहा. धन्यवाद.